नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपल्याला 2 मे चे महत्त्वाचे हायलाइट्स आजच्या हिंदू न्यूजपेपर मधून डिस्कस करायचे, ज्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, द हायलाइटिंग आर्टिकल ऑफ टुडेज न्यूजपेपर ऑरेंज इकॉनॉमी वरती एक आर्टिकल आलाय। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला ऑरेंज इकॉनॉमी ही कन्सेप्ट आणि व्हाय इट हॅज बीन स्ट्रेस्ड इन द वेव्स समिट which was conducted recently, a 4 days event, त्याबद्दल आपल्याला इनसाइट्स समजून घ्यायचे। त्यासोबत प्रायव्हेट मेंबर्स बिल महत्त्वाचा कॉन्टेक्स्ट पुन्हा एकदा आजच्या न्यूजपेपर मधून, ज्यामध्ये एडिटोरियल छापला गेलाय। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये PMB प्रायव्हेट मेंबर बिल, व्हाय इट इज सिग्निफिकंट, त्याचा सिग्निफिकन्स काय, त्याचं महत्त्व काय, रिसेंट टाइम्स मध्ये त्याला म्हणजे अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सो त्या अँगलने आपल्याला या ठिकाणी डिस्कशन लीड करायचंय। त्यासोबत नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन ऑन हीट इम्पॅक्ट, जे वल्नरेबल कम्युनिटीज आहेत, गरीब लोक, होमलेस पीपल, त्यांना हीट वेव्हचा इम्पॅक्ट जो फेस करावा लागणार आहे येत्या टाइम पिरियड मध्ये, ते इश्यूज मिटिगेट करण्यासाठी, रिझॉल्व्ह करण्यासाठी कुठले मेजर्स घेतले जाऊ शकतात, यावरती NHRC चे काही रेकमेंडेशन्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत। आणि त्यासोबत जिओलॉजिकल हायड्रोजन, ज्यावरती कालच्या न्यूजपेपर मध्ये पण आपण एक आर्टिकल पाहिला होता, त्यावरती प्रॅक्टिकल सोल्युशन्स किंवा प्रॅक्टिकल मेकॅनिझम्स कुठले डिव्हाइस केले जाऊ शकतात बाय इंडिया, तो इनसाइट आपल्याला या ठिकाणी ॲडिशनली बघायचंय। ओके, सो इन येस्टरडेज न्यूज अनालिसिस वी टॉक्ड अबाउट द रिझर्व्स, साठे कुठे कुठे आहेत, कुठल्या खडक प्रणालीमध्ये आहेत। आज आपण त्याच्या मेकॅनिझम्स आणि एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजर्स बद्दल डिस्कस करणार आहोत। सो लेट अस बिगिन विथ टुडेज अनालिसिस सेशन। मोदी चॅम्पियन्स ऑरेंज इकॉनॉमी ॲट वेव्स प्लॅटफॉर्म। नाउ व्हॉट यू मीन बाय ऑरेंज इकॉनॉमी? जेव्हा तुम्ही ऑरेंज इकॉनॉमी ही मेकॅनिझम शिकता, अंडरस्टँड ऑरेंज इकॉनॉमी इज कॉम्बिनेशन ऑफ 3 पॅरामीटर्स। या ठिकाणी क्रिएटिव्हिटी, त्यासोबत कल्चर आणि इंटेलेक्चुअल इन्साइट्स, या तिघांच्या कॉम्बिनेशननी, या तिन्हीच्या इंटिग्रेशनने तुम्ही काय करता, तुम्ही नवीन एम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमी जनरेट करता। ओके, सो दिस इज द ओव्हरऑल आयडिया ऑफ ऑरेंज इकॉनॉमी। ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, म्हणजे तुम्ही तिन्ही गोष्टी, कुठल्या 3 गोष्टी, कल्चर, इंटेलेक्चुअल इन्साइट्स आणि त्यासोबत क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन, या तिघांच्या मिक्सचरनी, या तिघांच्या कॉम्बिनेशननी व्हाट यू आर ट्राइंग टू डू, यू आर ट्राइंग टू जनरेट न्यू जॉब्स, न्यू एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, and at the same time you are earning revenue, you are generating revenue or economy from the same. So हा एक ओव्हरऑल अर्थ झाला ऑरेंज इकॉनॉमीचा। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये रिसेंट वेव्स समिट मध्ये भारतीय PM यांनी ऑरेंज इकॉनॉमी ह्या कन्सेप्ट वरती किंवा त्याच्या प्रोपॅगेशन वरती भर दिला होता। सो तो अँगल आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे की त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांच्या संभाषणामध्ये की दिस इज द राईट टाइम फॉर क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड। म्हणजे काय की अल्टिमेटली क्रिएटिव्ह इकॉनॉमी, जो क्रिएटिव्ह कंटेंट तुम्ही जनरेट करताय, ज्याला फार जास्त पोटेन्शियल आणि डिमांड आहे जागतिक मार्केटमध्ये, ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती, त्याला आपण काय करणार आहोत, एक्सपोर्ट देखील करणार आहोत। आपण कंटेंट क्रिएट करून त्या कंटेंटला एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा पोटेन्शियल जनरेट करणार आहोत आणि रिअलाइज करणार आहोत। सो दॅट वॉज स्ट्रेस्ड आउट इन द रिसेंट समिट। द स्ट्रेंथ ऑफ आवर कल्चर इज टू रिस्पेक्ट द कल्चर्स ऑफ द अदर कंट्रीज। म्हणजे ते एक वैशिष्ट्य आहे भारताचं की ज्या ठिकाणी भारतामध्ये इतर कंट्रीजच्या कल्चरला देखील काय केलं जातं, सन्मानाने एक्सेप्ट केलं जातं आणि वेलकम केलं जातं, राईट। सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऑरेंज इकॉनॉमी, also called as creative economy, refers to economic activities that leverage creativity, culture and intellectual property to generate wealth and jobs. Okay? आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक महत्त्वाची बाब आपल्याला समजली पाहिजे की का वेव्सच्या समिट मध्ये, का ह्या प्लॅटफॉर्म वरती ऑरेंज इकॉनॉमीला स्ट्रेस करण्यात आलं होतं, त्याचे इम्प्लिकेशन्स काय, त्याचे फायदे काय, हे आपल्याला समजणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये पहा, in waves 2025 over 90 countries were a part of this event. Okay, it took place under 42 plenary sessions, 39 breakout sessions and 32 master class spanning sessions. Now calling upon India's young creators to drive the nation's orange economy, that is creative economy, forward, acknowledging their passion and hard work are shaping a new way of creativity. So या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, काही एक्झाम्पल्स दिले, जसं की म्युझिशियन्स फ्रॉम गुवाहाटी, podcasters from Kochi and game designers in Bengaluru or filmmakers in Punjab. Their contributions are fueling India's growing creative sector. So real time examples देताना त्यांनी असं सांगितलंय किंवा पटवून दिलंय की अल्टिमेटली जे वेगवेगळ्या डोमेन्स मध्ये, वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये
जे इनोव्हेटिव्ह आउटकम्स आणि कंटेंट जनरेट होतोय, अल्टिमेटली इट इज फेचिंग लार्ज ऑडियन्स, अल्टिमेटली इट इज अट्रॅक्टिंग ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स और बूस्टिंग द इकॉनॉमी ऑफ द कंट्री. Ahead of the summit, the center last month announced $1 billion फंड कशासाठी? क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी, ऑरेंज इकॉनॉमीसाठी. आता यामध्ये त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं विजन असं होतं की हे जे $1 बिलियन फंड्स आहेत, हा जो निधी आहे जो त्यांनी जनरेट केलाय स्पेसिफिकली फॉर ऑरेंज इकॉनॉमी, तो कशासाठी? तर लक्षात घ्या, ऑरेंज इकॉनॉमी टायटल अंडर किंवा डोमेन अंडर जी सर्व क्रिएटिव्ह लोक आहेत, ओके, इंटेलेक्च्युअल लोक आहेत, त्यांच्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, त्या आयडियाजला प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांना डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट लागू शकते, त्यांना काही फंड्स लागू शकतात. सो ते फंड्स प्रोव्हाइड करून देणं, त्यांना इन्सेंटिव्ह देणं, या दृष्टिकोनातून हा निधी त्यांनी डेव्हलप केला होता. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये $1 बिलियन फंड विल बी क्रिएटेड फॉर द क्रिएटर्स इकॉनॉमी, which will be basically for making sure that all our energetic creators use the latest technology today. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एखाद्याला पॉडकास्ट घ्यायचा आहे, सिंपल एक्झाम्पल मधून सुरू करूयात. सो एखाद्याला पॉडकास्ट घ्यायचा आहे, सो त्या पॉडकास्टसाठी जे रिसेंट म्हणजे अपडेटेड माइक्स असतील, ओके, मॉड्युलेटर्स, व्हॉइस मॉड्युलेटर्स असतील, त्या ठिकाणी जो सेटअप असेल, सो तो रिसेंट टेक्नॉलॉजी बेस्ड आणि अपग्रेडेड असावा. सो डेफिनेटली वेगवेगळ्या क्रिएटर्सला, कंटेंट क्रिएटर्सला या ठिकाणी स्पेसिफिकली, सो त्यांच्या इनोव्हेटिव्ह आणि इंटेलेक्च्युअल आयडियाजला वारा देण्यासाठी या ठिकाणी जी इन्व्हेस्टमेंट लागेल, अपग्रेडेड टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी जो पैसा लागेल, तो अल्टिमेटली या फंड्स थ्रू सॅटिस्फाय केला जाईल. ओके, सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये वाय द क्रिएटर इकॉनॉमी मॅटर्स. आता याचा सिग्निफिकन्स काय? सो अल्टिमेटली जे कंटेंट क्रिएटर्स आहेत सोशल मीडियावरती, जे तुम्ही बघता इन्फ्लुएन्सर्स येतात, त्यामध्ये मीडिया म्हणजे काही ब्लॉगर्स सुद्धा येतात, फूड ब्लॉगिंग, टुरिझम ब्लॉगिंग, ओके. सो अल्टिमेटली या लोकांसोबत काय केलं जातं? दे ऍक्ट ॲज ब्रँड पार्टनरशिप्स, दे गेट इन टू कोलॅबोरेशन्स विथ द ब्रँड पार्टनरशिप्स. सो अल्टिमेटली दे हेल्प इन बूस्टिंग और अट्रॅक्टिंग फॉरेन इन्व्हेस्टर्स ॲज वेल. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये PM Narendra Modi ji said that creator economy is bringing new energy to India's efforts to become 5 trillion economy. So भारताला 5 trillion dollars इकॉनॉमी बनवण्यासाठी अल्टिमेटली ऑरेंज इकॉनॉमी ही खूप लॉंग टर्म मध्ये आपल्याला फायदेशीर ठरेल असं त्यांचं मत होतं. आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जसं मी मगाशी म्हटलं, द गव्हर्नमेंट ऑल्सो एम्स टू मेक इंडिया अ नेट एक्सपोर्टर ऑफ कंटेंट. आपल्याला फक्त कंटेंट डेव्हलप करायचं नाहीये, तर आपण ते डेव्हलप करून आपण ते एक्सपोर्ट करण्याबद्दल सुद्धा एनविजन करत आहोत, विचार करत आहोत. सो अल्टिमेटली भारताला $5 trillion इकॉनॉमी बनवण्यासाठी the content which will be generated or created innovatively in India will be exported as well. सो ह्यातून आपण सरप्लस इकॉनॉमी आणि रेव्हेन्यू जनरेट करू. ओके, त्यामध्ये सरप्लस पोटेन्शियल देखील आहे. सो हे सर्व फायदे आहेत की का ऑरेंज इकॉनॉमीला स्ट्रेस आउट करण्यात आलं होतं रिसेंट समिटमध्ये, राईट. सो यू नीड टू नो ऑल दीज इन्साइट्स. या ठिकाणी सर्व इन्साइट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं ठरतं, जसं की का ऑरेंज इकॉनॉमी ह्या प्लॅटफॉर्मवरती कुठल्या गोष्टींवरती भर देण्यात आला होता, कुठल्या गोष्टी जास्त व्हायटल किंवा सिग्निफिकंट ठरतात, या सर्व बाबी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, so now let us move ahead to the second article of today's news analysis, reviving a far-sighted but forgotten bill mechanism. Now this editorial is talking about private members bill. Now before we go into the details of the editorial, first let us understand की private members bill म्हणजे नेमकं काय. तर आता इथे समजून घ्या, सिंपल गोष्टी आहेत. प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणजे जर एखादा मेंबर ऑफ पार्लिमेंट, मग तो लोकसभाचा असो किंवा राज्यसभाचा असो, जेव्हा एखादा मेंबर ऑफ पार्लिमेंट जो की मंत्री नाहीये, जो की मिनिस्टर नाहीये, जेव्हा तो एखादा बिल इंट्रोड्यूस करेल, ऑर्डिनरी बिल इंट्रोड्यूस करेल, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज प्रायव्हेट मेंबर्स बिल. ओके, सो प्रायव्हेट मेंबर्स बिल इज बेसिकली इंट्रोड्यूस्ड बाय अ मेंबर ऑफ पार्लिमेंट हु इज नॉट अ मिनिस्टर. ओके, सो या कॉन्टेक्स्टमध्ये एक गोष्ट अजून समजून घेणं महत्वाचं आहे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, की युजुअली, आयडियली, मेजॉरिटी इन्स्टन्सेसमध्ये प्रायव्हेट मेंबर्स बिल हे जनरली ऑपोजिशन थ्रू इंट्रोड्यूस केले जातात. ओके, आणि अल्टिमेटली डेफिनेटली ऑपोजिशन या ठिकाणी रोलमध्ये असल्यामुळे देर आर व्हेरी लेस चान्सेस दॅट द प्रायव्हेट मेंबर्स बिल माइट गेट पास्ड. सो अल्टिमेटली या ठिकाणी तुम्ही समजू शकता की प्रायव्हेट मेंबर्स बिल जनरली इट इज इंट्रोड्यूस्ड बाय ऑपोजिशन पार्टी, आणि हे कोणाद्वारे इंट्रोड्यूस केलं जातं, तर एका प्रायव्हेट मेंबरद्वारे, दॅट इज अ मेंबर ऑफ पार्लिमेंट हु इज नॉट अ मिनिस्टर, जो मंत्री नाहीये. आता या कॉन्टेक्स्टमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, की असे जे प्रायव्हेट मेंबर बिल असतात त्यांना त्या ठिकाणी 1 month प्रायर नोटीस द्यावी लागते. दॅट इज इफ इट इज
एक्झाम्पल कन्सिडर करूया की हा एक्स मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे, त्याला प्रायव्हेट मेंबर्स बिल इंट्रोड्यूस करायचंय. सो ज्या डेटला तो इंट्रोड्यूस करेल त्याच्या आधी 1 महिन्याची प्रायर नोटीस त्याला द्यावी लागते. आता या कॉन्टेक्स्टमध्ये अजून एक बाब महत्वाची अशी आहे की हे जे प्रायव्हेट मेंबर्स बिल असतं ते फ्रायडेजला इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं. सो इट कॅन बी इंट्रोड्यूस्ड ऑन फ्रायडेज. ओके, रिमेंबर दिस पॉइंट. सो इट इज इंट्रोड्यूस्ड बाय एनी मेंबर ऑफ पार्लिमेंट अदर देन अ मिनिस्टर. इट रिफ्लेक्ट्स द स्टँड ऑफ ऑपोजिशन ऑन अ पब्लिक मॅटर. एखादा पब्लिक मॅटर म्हणजे एखादा पब्लिक मुद्दा असेल सो त्यावरती डेफिनेटली आवाज उठवला जातो बाय अ मेंबर ऑफ ऑपोजिशन. It has lesser chance to be approved by the parliament since it is supported or initiated by opposition party. Its introduction in the house requires 1 month prior notice and its drafting is the responsibility of the member concerned. म्हणजे जो व्यक्ती जो member of parliament त्याला introduce करेल त्याची जबाबदारी असणार आहे त्या बिलला ड्राफ्ट करणं. ओके, सो हे सर्व इनसाइट्स प्रिलिम्सच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आता इथे लक्षात घ्या, हा आर्टिकल बेसिकली काय सांगतोय की रिसेंट टाइम्स मध्ये प्रायव्हेट मेंबर्स बिलला इंट्रोड्यूस करू दिलं जात नाही. त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात. द रिझन्स कॅन बी की या ठिकाणी जास्त प्रायोरिटी पब्लिक मॅटर्सला दॅट इज गव्हर्नमेंट बिल्सला दिली जाते. प्रायव्हेट मेंबर्सच्या आवाजाला अंडरमाइन म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला अंडरमाइन करताय का समजून घ्या. ज्या ठिकाणी भारतामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे या ठिकाणी people are electing their representatives who in turn will elect the head of the state. For example, जे मेंबर ऑफ पार्लिमेंट असणार आहे, जे इलेक्टेड मेंबर ऑफ पार्लिमेंट स्टेट लेजिस्लेचर आणि युटीज असतील ते तुमच्या प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये सहभागी होतील. ते तुमच्या प्रेसिडेंट दॅट इज हेड ऑफ द स्टेटला अपॉइंट करतील. ओके, निवडून आणतील. सो अल्टिमेटली त्यांना निवडणारे जे इलेक्टेड एमपीज आहेत किंवा एमएलएज आहेत ते लोकांनी निवडून दिलेले आहेत. सो अल्टिमेटली या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी का, कारण द हेड ऑफ द स्टेट is elected by elected representatives of people. Okay, elected representatives of people. So ultimately लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात जे in turn गव्हर्नमेंट चालवतात, गव्हर्नमेंट फंक्शन करतात. So ultimately it is very important for these representatives to have a voice in the parliament. So ह्या representatives ओके, ह्या मेंबर ऑफ पार्लिमेंटला जर त्यांचा आवाज उठवण्याची, जर एखादा मोशन किंवा बिल इंट्रोड्यूस करण्याची, एखादा मुद्दा पब्लिक अटेन्शन मधला हायलाइट मध्ये आणण्याची जर संधी भेटत नसेल तर अल्टिमेटली दिस रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी इज बीइंग अंडरमाइंड. आता अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जी तुमच्या लक्ष्मीकांत किंवा इतर पुस्तकांमध्ये डायरेक्टली मेन्शन केलेली नसते की या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये इनडायरेक्टली किंवा त्यामध्ये एक लपलेला अर्थ असा पण आहे की त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल डिग्निटी ही जपली जाते किंवा त्याला रिस्पेक्ट केली जाते. इंडिव्हिज्युअल डिग्निटी. सो या ठिकाणी by ensuring or by practicing free and fair elections, by ensuring representative democracy, तुम्ही इंडिव्हिज्युअल डिग्निटी सुद्धा जपताय जो की डेमोक्रेसीचा एक भाग आहे किंवा हिडन मीनिंग आहे. ओके, सो जर तुम्हाला एमसीक्यूज मध्ये कधी डेमोक्रेसीच्या संदर्भात इंडिव्हिज्युअल डिग्निटी असा शब्द किंवा अशी टर्म दिसली तर त्या ठिकाणी ती टर्म बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके, सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर तुम्हाला समजलं असेल सो या ठिकाणी रायटरचं म्हणणं काय आहे की रिसेंट टाइम्स मध्ये प्रायव्हेट मेंबर्स बिल तितके इंट्रोड्यूस केले जात नाहीत किंवा ते दाबले जातात, सप्रेस केले जातात. सो या ठिकाणी तुम्ही काय करताय, लोकांच्या रिप्रेझेंटेटिव्हचा आवाज, लोकांचा व्हॉइस अंडरमाइन करताय. दॅट इज यू आर अंडरमाइनिंग द डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ओके, सो या ठिकाणी बघा, in each session of parliament Fridays are usually reserved for discussions on private member bills. Now, however, this crucial intervention has steadily eroded. Because of frequent disruptions in the sessions, preemptive adjournment motions that are passed in the parliament, increasing prioritization of government businesses, that is जास्त priority किंवा प्राधान्य public bill ला दिलं जातं, सरकारी बिल ला दिलं जातं. That is a bill which is introduced by a minister. Have reduced the private members bill to a symbolic gesture. So ह्या सर्व गोष्टींमुळे, ह्या सर्व फॅक्टर्समुळे प्रायव्हेट मेंबर्स बिलचा सिग्निफिकन्स कमी होत चाललाय. राईट. सो या ठिकाणी तुम्ही समजू शकता की while voters in India, जो मुद्दा आता मी तुम्हाला एक्सप्लेन केला, while voters in India may cast their ballots for candidates contesting party symbols, their choices are often equally influenced by the individual's integrity, expertise and track record within the constituencies. MPs are elected not solely to reiterate the party's position but to serve as a voice for the aspirations and concerns of their constituents. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा झाला
की जे एमपीज निवडले जात आहेत बाय द पीपल इन द पार्लमेंट, सो अल्टिमेटली ते लोकांचा आवाज तिथे उठवतायत किंवा लोकांचे प्रॉब्लेम्स, लोकांचे रिअल टाइम सर्कमस्टन्सेस पार्लमेंटमध्ये डिस्कस करतायत. म्हणजे लोकांचा आवाज किंवा लोकांच्या तुम्ही म्हणू शकता क्रायसिस किंवा प्रॉब्लेम्स हे पार्लमेंटमध्ये डिस्कस करण्यासाठी त्यांचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट हे एक साधन आहेत, हे एक लिंक आहे. ओके, सो हा त्यांनी समजून देण्याचा प्रयत्न केलाय की त्या ठिकाणी जे मेंबर ऑफ पार्लमेंट्स आहेत ते फक्त पार्टी रिप्रेझेंट करत नाहीत, तर लोकांचा आवाज, लोकांचं प्रतिनिधित्व रिप्रेझेंट करतात. सो रिफॉर्म्स टू पर्स्यू, आता हे सर्व थांबवण्यासाठी, हे रिफॉर्म करण्यासाठी कुठल्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत? The first is the need to treat the time earmarked for private members bill as sacrosanct. That is permanent time period ठेवा private member bill ला. ओके, सो तो टाइम पिरियड कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादी पार्लिमेंटरी सेशन जर एस्टिमेटेड लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी चालली तर तुम्ही असं करू नका की सेशन एंड कराल विदाउट डिस्कसिंग और विदाउट गिव्हिंग चान्स टू प्रायव्हेट मेंबर्स बिल. तिथे एक तरतूद करा, अमेंडमेंट अशी करा की तुम्ही सेशन एक्सटेंड करू शकता इन्स्टेड ऑफ स्किपिंग द डिस्कशन ऑन प्रायव्हेट मेंबर्स बिल. Dedicated hours for private members bill must not be preserved but also enforced with consistency. म्हणजे तुम्ही त्यामध्ये consistency दाखवली पाहिजे in exercising or giving fair voice to the private members bill. Parliament could consider instituting a review committee specifically for such bills responsible for screening bills in terms of quality, relevance and constitutionalities. म्हणजे या ठिकाणी त्यांची एक ऍडवाइस आहे की तुम्ही एक रिव्ह्यू कमिटी बसवा. ती रिव्ह्यू कमिटी काय करेल? जे सर्व नोटिफिकेशन्स किंवा प्रायर रेकमेंडेशन्स आलेले आहेत, नोटिसेस आलेले आहेत विथ रिगार्ड टू प्रायव्हेट मेंबर्स बिल, मग त्या वेगवेगळ्या बिल्सची क्वालिटी कशी आहे, तो मुद्दा खरंच नीड ऑफ द आवर आहे का, तो कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे का, सो ह्या सर्व गोष्टी स्क्रीन केल्या जातील. सो ह्याच्यामुळे काय होईल की पार्लमेंटचा टाइम वेस्ट होणार नाही आणि ऍट द सेम टाइम प्रायव्हेट मेंबर्स बिलला एक फेअर संधी किंवा फेअर प्लॅटफॉर्म भेटेल त्यांचा आवाज उठवण्यासाठी. ओके, सो it should consider extending the overall working hours of the parliament rather than encroaching upon Fridays reserved for private members bill. So ह्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो? सुधारू शकतो. ओके, अमेंड करू शकतो आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट मेंबर्स बिलला अंडरमाइन होण्यापासून रोखू शकतो. So this was all about the article. I hope it's clear for you all. आता या ठिकाणी त्यांनी सांगितले की आतापर्यंत फक्त 14 प्रायव्हेट मेंबर बिल्स इंट्रोड्यूस झालेले आहेत. द फर्स्ट सच बिल टू बी पास्ड वॉज द मुस्लिम वक्फ बिल इन 1954 आणि जो शेवटचा पास झालेला आहे तो आहे आयपीसी अमेंडमेंट बिल इन 1969. सो तुम्ही बघू शकता की प्रायव्हेट मेंबर्स बिलला फार कमी वेळा संधी दिली गेली आहे किंवा फार कमी प्रायव्हेट मेंबर्स बिल आतापर्यंत पास करण्यात आलेले आहेत. सो जे मेजॉरिटी बिल्स पार्लमेंटमध्ये पास होतात ते जास्ततः पब्लिक बिल्स असतात, गव्हर्नमेंट बिल्स असतात. ओके, सो लेट अस मूव अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल, व्हेरी इंपॉर्टंट आर्टिकल. या ठिकाणी त्यांनी एनएचआरसी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या सिग्निफिकन्स किंवा त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बाबी काही डिस्कस केल्या आहेत. सो प्रोटेक्ट वल्नरेबल पीपल फ्रॉम समर हिट ॲज स्टेटेड बाय एनएचआरसी टू द स्टेट्स. सो या ठिकाणी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचं म्हणणं काय आहे की डेफिनेटली जी काही होमलेस लोक असतात, जे रस्त्यांवरती कुठे जिथे सोयी भेटेल तिथे राहतात किंवा स्कूलमधल्या मुलांना, जी लोक कामासाठी लेबर, फॉर एक्झाम्पल लेबर जे एक्सपोज होतात हीटला, अशा लोकांना हीट वेव्स पासून सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी एन्श्योर सप्लाय ऑफ फॅन्स, कूल रूफ मटेरियल्स, ORS सॅचेट्स टू फॅमिलीज इन इनफॉर्मल सेटलमेंट्स अँड लेबर कॉलनीज अँड अमेंड वर्किंग आवर्स, provided shaded rest zones, hydration support and encourage the use of protective clothing. म्हणजे या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय की जो इन्फॉर्मल सेक्टर आहे, विशेषतः वल्नरेबल सेक्टर, जो हीट वेव्ह म्हणजे जो हीटला डायरेक्टली एक्सपोज होतो, उदाहरणार्थ लेबरर्स, त्यांना काय करा, त्यांना ORS सॅचेट्स त्यांच्या फॅमिलीला प्रोव्हाइड करा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. त्यासोबत त्यांचे वर्किंग आवर्स फ्लक्च्युएट करा, मॉडिफाय करा. म्हणजे अगदी कडक ऊन जेव्हा असतं 12 ते 3 या टाइम पिरियड मध्ये त्यांना काम करू देऊ नका, त्यांना रेस्टिंग पिरियड द्या. आणि इतर टाइम पिरियड मध्ये जेव्हा कंपॅरेटिव्हली म्हणजे ऊन कमी असतं किंवा कमी इंटेन्स असतं त्या पिरियड मध्ये ते काम करू शकतात, राईट. सन प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग त्यांनी म्हणजे डिप्लॉय केलं पाहिजे त्या ठिकाणी. सो दीज ऑल मेजर्स कॅन बी टेकन इन टू कन्सिडरेशन. आता डेफिनेटली इथं फार शॉर्ट मध्ये तुमच्या न्यूजपेपरमध्ये अगदी शॉर्टली ब्रीफली त्यांनी एक्सप्लेन केलंय, पण या पलीकडे जाऊन तुम्हाला काही प्रोव्हिजन्स माहिती पाहिजेत. ओके, जसं की IGN जे कंपनीज आणि इन्स्टिट्यूट्सला गव्हर्न करण्यासाठी त्या ठिकाणी वर्किंग प्लेसेसमध्ये कुठली काळजी घेतली गेली पाहिजे, कुठल्या फॅक्टर्सला कन्सिडर केलं जातं वाईल कन्सिडरिंग ऑल दिस सिनॅरिओज, हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो ह्यामध्ये बघा, द IGN सेट्स आउट द जनरल इन्फॉर्मेशन अँड प्रॅक्टिकल गाईडलाईन्स related to the prevention of heat stresses at the workplace.
सो त्यामध्ये कुठल्या गोष्टी गृहीत धरल्या जातात? हाऊ टू रेकग्नाइज फॅक्टर्स विच कॉन्ट्रीब्यूट टू हीट स्ट्रेस, म्हणजे कुठल्या घटकांना तुम्ही कन्सिडर कराल जेव्हा तुम्ही हीट स्ट्रेसला अनालाइज करताय, त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसला अनालाइज करताय. Various methods described which are used to in order to measure heat stress, how to conduct risk assessment related to heat stress, how to manage and introduce controls for managing heat, आणि त्यासोबत फर्स्ट एड इन रिलेशन टू हीट स्ट्रेस, म्हणजे जर हीट स्ट्रेसमुळे एखाद्याला चक्कर आली, एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर त्यामध्ये फर्स्ट एड अप्रोच काय असला पाहिजे वर्क प्लेसेसमध्ये. सो ह्या सर्व गोष्टींवरती विचार केला जातो आणि हे पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात वाइल इव्हॅल्युएटिंग द रिस्क सिनारिओ. ओके, आता ह्यासोबत तुम्ही बघू शकता वर्क प्लेस सेफ्टी अँड हेल्थ ऑर्डर WHO 2009 ची ऑर्डर काय सांगते पाहूया. सो सेक्शन 11 specifies that it shall be the duty of every occupier to take so far as reasonable practice necessary to ensure that the workplace, all means of access from the workplace, any machinery, equipment or substance kept in the workplace are safe and without risk to the health of every person. Section 12 subclause 1 त्यातला काय स्पेसिफाय करतो? The duty of employers to take so far reasonable practice to ensure that the work environment is safe and without risk to their employers' safety and health. So ultimately तुम्ही समजू शकता, conclude करू शकता की अंडर वर्क सेफ हेल्थ अँड सेफ्टी ऑर्डर ऑफ 2009 प्रत्येक एम्प्लॉयर्सची ही जबाबदारी आहे की त्यांच्या वर्किंग कंडिशन्समध्ये, त्यांच्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये अशा कुठल्या गोष्टी किंवा घडू नये किंवा असू नये ज्यामुळे त्यांच्या एम्प्लॉईजच्या हेल्थवरती नेगेटिव्ह परिणाम पडेल. ओके, सो दिस इज द ड्युटी ऑफ द एम्प्लॉईज ॲट द वर्क प्लेस. या कॉन्टेक्स्ट मध्ये एक शब्द आपण ऐकला होता, या ठिकाणी डिस्कस केला आपण की NHRC ने काय रेकमेंड केलं होतं की तुम्ही ग्रीन रूफ्स इन्स्टॉल करा. आता ग्रीन रूफ्स म्हणजे काय? हाऊ अ ग्रीन रूफ कॅप्चर्स रेन वॉटर आणि त्याची मेकॅनिझम कशी इनकॉर्पोरेट केली जाते ते आपण समजून घेऊया. नाउ ग्रीन रूफ ऑल्सो कॉल्ड व्हेजिटेटेड रूफ is a roof with soil and plants placed on the top of a conventional roof. म्हणजे जो तुमचा कन्व्हेन्शनल टेरेसचा भाग आहे, ओके, रूफ आहे, त्यावरती काय केलं जातं? सॉइल आणि प्लांट्स उगवले जातात. Green roofs are grown in popularity as they have proven to be cost-effective strategy for creating more livable and sustainable cities. So या ठिकाणी cities मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त ACs इनकॉर्पोरेट करण्यापेक्षा जे की क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि ग्रीनहाऊस गॅसेस एमिट करतात त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? कन्व्हेन्शनल रूफ्सच्या ऐवजी तुम्ही ग्रीन रूफ्स इन्स्टॉल करू शकता. नाउ इंटिग्रेटिंग नेचर बेस्ड सोल्युशन्स can benefit the environment and society by reducing storm water runoff, lowering ambient air and surface temperatures, greenhouse gases emission जे तुमच्या ACs मुळे वगैरे होणार आहे त्याचं प्रमाण कमी होईल. Increasing building efficiency and reducing energy for heating and cooling, reducing air pollution, achieving health benefits आणि त्यासोबत improving psychological well-being through access to nature. So ह्या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता with the help of green roofs. Okay, so that was the point. सो या सर्व गोष्टी आपण इनकॉर्पोरेट करू शकतो असं NHRC ने रेकमेंड केलंय. आता या ठिकाणी समजून घ्या की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे ही बॉडी स्वतः या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करू शकत नाही, कारण ती बॉडी कशी आहे? ऍडवायझरी बॉडी आहे. त्यांचं काम आहे सल्ला विमर्श करणं किंवा ऍडवाइस देणं. ओके, सो त्या ठिकाणी ते कुठलेही एक्झिक्युटिव्ह गोष्टी किंवा इम्प्लिमेंट करू शकत नाहीत, कुठल्या गोष्टी फक्त ऍडवाइस करू शकतात. सो त्या बाबतीत त्यांनी ह्या काही ऍडवाइसेस सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं ठरतं. Now coming towards the last article of today's newspaper, जो काल मुद्दा आपण डिस्कस केला होता रिगार्डिंग जिओलॉजिकल हायड्रोजन किंवा नॅचरल हायड्रोजन. सो तो प्रॅक्टिकली भारत कसा टॅप करू शकतो, कसा जनरेट म्हणजे कसा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो भारत, सो ह्यावरती या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचंय. सो ह्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी सांगितलाय की एक अप्रोच असा आहे ज्यामध्ये तुम्ही काय करता? इंजेक्टिंग वॉटर विथ डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साइड इंटू आयर्न कंटेनिंग रॉक्स, म्हणजे जे खडक आहेत ओरिजिनली ज्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता? पाण्यात डिझॉल्व्ह केलेला CO2 इंजेक्ट करू शकता. दॅट कुड पोटेन्शियली लीड टू कार्बन सिक्वेस्ट्रेशन ॲज लाईमस्टोन while simultaneously producing hydrogen. आता ही मॅन्युअल मेथड झाली, ही नॅचरल मेथड नाहीये अल्टिमेटली. सो इथे तुम्ही काय करताय? जे रॉक्स आयर्न रिच आहेत त्यामध्ये CO2 डिझॉल्व्ड वॉटर इंजेक्ट करताय ज्यामुळे काय होईल? कार्बन सिक्वेस्ट्रेशन होईल आणि त्या प्रोसेसमध्ये नॅचरली हायड्रोजन गॅस रिलीज होईल. सो दॅट कॅन बी वन मेकॅनिझम टू जनरेट हायड्रोजन, नॅचरल हायड्रोजन. त्यासोबत त्यांनी सांगितलंय की जर आपल्याला टायअप करायचं असेल, कोलॅबोरेशन्स करायचे असतील तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन इंडस्ट्री इन इंडिया विथ द हेल्प ऑफ डायरेक्टरेट जनरल ऑफ हायड्रोकार्बन्स
could review the rock samples available and explore more wells across the country with adequate grant and depth capital. So adequate investment सोबत डेफिनेटली आपले गॅस एक्सप्लोरेशन एजन्सीज हे वेगवेगळ्या पार्टनर्स सोबत, इंटरनॅशनल पार्टनर्स सोबत कोलॅबोरेट करू शकतात आणि हा नॅचरल किंवा जिओलॉजिकल हायड्रोजन टॅप करण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ओके, त्यासोबत त्यांनी सांगितलंय की a few of the current natural gas pipelines could be suitable for transporting hydrogen with adequate modifications and safety studies. आता त्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की क्रिएटिंग लो कॉस्ट अँड सेफ सोल्युशन्स फॉर हायड्रोजन स्टोरेज. आता इथं मुद्दा फक्त जनरेशन किंवा एक्स्ट्रॅक्शनचा नाहीये, तर त्या ठिकाणी स्टोरेजला सुद्धा समान महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तर डेफिनेटली आपल्याला लो कॉस्ट आणि सेफ सोल्युशन्स डिव्हाइस करावे लागतील फॉर स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग सच नॅचरली जनरेटेड जिओलॉजिकल हायड्रोजन. ओके, आणि त्यासोबत त्यांनी सांगितलंय की द ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ एक्सप्लोरेशन, एक्स्ट्रॅक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट कराव्या लागतील बिफोर एक्झिक्युटिंग और बिफोर इम्प्लिमेंटिंग एनी ऍक्शन प्लॅन. तर ह्या सर्व बाबी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील वाईल एक्झिक्युटिंग और वाईल थिंकिंग अबाउट जनरेटिंग नॅचरल हायड्रोजन. ओके, सो दॅट वॉज ऑल अबाउट टुडेज हिंदू अनालिसिस सेशन. अशा प्रकारे आजचा हिंदू अनालिसिस आपण या ठिकाणी कन्क्लूड करत आहोत. चारही आर्टिकल्स तुमच्या डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतात आणि त्यासोबत अल्टिमेटली दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिलिम्स एक्झाम ॲज वेल. So by this I come towards end of today's Hindu analysis and that's all we had for today. Thank you and have a nice day.